नमस्कार, साम रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल शिवाजी. माझगाव कोर्टानं धनंजय मुंडेंना मोठा दणका दिलाय. त्यामुळे करुणा मुंडे यांची पोटगी कायम राहण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे, कोर्टात कोणता पुरावा हा गेम चेंजर ठरलाय, पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. धनंजय मुंडेंना कोर्टाचा धक्का. करुणा मुंडेंची पोटगी कायम. इच्छापत्रानं फिरला निकाल. हे आहे करुणा मुंडेंनी कोर्टात सादर केलेलं धनंजय मुंडेंचं इच्छापत्र. या इच्छापत्रात करुणा मुंडेंचा पहिली पत्नी असा उल्लेख करण्यात आलाय. हाच पुरावा कोर्टात गेम चेंजर ठरला आणि माझगाव कोर्टानं धनंजय मुंडेंची याचिका फेटाळून लावली. हा धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. तर वांद्रे कोर्टानं दिलेला करुणा मुंडेंना 2 लाख रुपये पोटगीचा निर्णयही कायम ठेवलाय. त्याबद्दल करुणा मुंडेंनी समाधान व्यक्त केलं. 100% मी ही पहिली बायको आहे हे दुसरीदा सिद्ध झालेला आहे. क्योंकि एक लक्षात ठेवा आणि माझं पिटिशन जे आहे पूर्ण बघा तुम्ही. जे पिटिशन आहे ते मी त्याच्यामध्ये मी एकदम क्लिअर लिहिलेलं आहे की मी धनंजय मुंडेची पहिली बायको 1998 पासून आहे. तो त्याच्यासाठी मला मेंटेनन्स पाहिजे. आज पूर्ण 27 वर्ष मी धनंजय मुंडेचे करिअरसाठी दिलेले आहे. त्यांचे एक घरसाठी दिलेले, त्यांचे 2 मुलाबाळा आहे माझ्याकडे. तो माझा हक्क आहे जे मला पाहिजे आणि हक्क म्हणून जजनी दिलेला मला. धनंजय मुंडेंनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर करुणा मुंडेंनी माझगाव कोर्टात लग्नाचे पुरावे सादर केले. मात्र हे पुरावे खोटे असल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला. मात्र त्यानंतर करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंचं इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र सादर केलं. यामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात करुणा मुंडे पहिल्या तर राजश्री मुंडे दुसऱ्या पत्नी असा उल्लेख. करुणा मुंडेंचा मुलगा शिशिव माझ्या प्रेताला अग्नी देईल असा उल्लेख. 9 जानेवारी 1998 करुणा मुंडेंसोबत वैदिक विवाह केल्याचा स्वीकृतीपत्रात दावा. आई वडिलांच्या दबावातून दुसरं लग्न केल्याचाही उल्लेख. मात्र करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये कोर्टातील लढाईत काय काय घडलं पाहूया. 2022 करुणा मुंडेंकडून वांद्रे कौटुंबिक न्यायालयात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल. याचिकेत दरमहा 15 लाख रुपये पोटगी देण्याची मागणी. 5 फेब्रुवारी 2025 वांद्रे कोर्टाकडून धनंजय मुंडेंना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश. 6 फेब्रुवारी 2025 धनंजय मुंडेंकडून वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला आव्हान. 29 मार्च 2025 करुणा मुंडेंकडून पहिली पत्नी असल्याचे पुरावे सादर. 5 एप्रिल 2025 माझगाव कोर्टानं धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली. माझगाव कोर्टानं याचिका फेटाळल्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंचं मंत्रिपद गेलं. आता कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी ठरल्यानं मुंडेंची आमदारकीही जाणार का, याच्याही चर्चा रंगल्या आहेत. रुपाली बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आज हा निकाल आला आणि त्याच वेळेस करुणा मुंडे यांनी मात्र धनंजय मुंडेंवर आणखीन एक गंभीर आरोप केलाय. मला फसवून माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे हे 20 कोटी रुपये देणार होते असा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे. नेमकं करुणा मुंडे यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात. 20 करोड़ की ऑफर तो मेरे साथ शादी करने वाले को है. मेरे से जो शादी कर लेगा ना, मुझे फंसा के अपने प्रेम जाल में, उसको 20 करोड़ मिलेंगे. 20 करोड़. मेरा जीवन सिर्फ भगवान की याद में था और आज इसी कारण से धनंजय मुंडे घर में बैठा है. और मेरे कारण नहीं, उसने जो दलाल गैंग पाल रखी है, दलाल लोग पाल रखे हैं, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे जैसे, वाल्मीकि कराड़, ऐसे दलाल लोग पाल रखे हैं जो उसको सिर्फ लड़की और शराब पुराते हैं. इसलिए आज धनंजय मुंडे का ये हाल है, वो घर में बैठा है. वळूया पुढील राजकीय बातमीकडे. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा युटर्न घेतलाय. मराठी भाषेच्या मुद्द्यावर छेडलेलं आंदोलन राज ठाकरेंनी स्थगित करून टाकलं. मात्र या मागची नेमकी कारणं काय आहेत, राज ठाकरेंनी याआधीही युटर्न कधी कधी घेतलेले आहेत, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.
मुख्यमंत्र्यांचा इशारा, राज ठाकरेंचा युटर्न. भाजपच्या सोयीसाठी ठाकरेंची माघार. मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन स्थगित. इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा आदेश मिळाला आणि मनसे कार्यकर्त्यांनी सरकारी आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा आग्रह धरत आक्रमक आंदोलन केलं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आंदोलकांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा युटर्न घेतलाय. महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही. तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही. पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे. कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल. राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून मराठी भाषेचा मुद्दा हाती घेतला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी बँका आणि इतर कार्यालयात जाऊन मनसे स्टाईल आंदोलनही केलं. मात्र बँकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनसेलाच इशारा दिला. त्यामुळे अवघ्या 6 दिवसातच राज ठाकरेंनी पुन्हा युटर्न घेतलाय. आंदोलनातून मराठीचा आग्रह धरण्यातून मनसेची संघटनात्मक ताकद दिसली. जनतेचा मराठीचा आग्रह धरावा, मात्र मराठी समाजानंच कच खाल्ली तर आंदोलन कशासाठी? तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर आरबीआयच्या नियमाची अंमलबजावणी का नाही? तुम्ही बँका आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही. महाराष्ट्र सैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा, मात्र या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका. राज ठाकरेंनी पहिल्यांदाच युटर्न घेतलेला नाही. याआधीही राज ठाकरेंची भूमिका धरसोड वृत्तीचीच होती हे दिसतंय. 2007 मनसेच्या स्थापनेनंतर मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका. 2008 उत्तर भारतीयांना मारहाण करत आंदोलन, मात्र पुढे हा विषय थंड बसत्यात. 2014 टोल विरोधी मोहीम राबवत टोल नाक्यांची तोडफोड, पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीनंतर युटर्न. 2013 गुजरात दौरा करत मोदींना पाठिंबा, मात्र 2019 मध्ये मोदींवर आक्रमक टीका. 2022 भोंग्याच्या मुद्द्यावरून आक्रमक आंदोलन, मात्र पुढे हा विषय थंड बसत्यात. 2024 लोकसभेला मोदींना बिनशर्त पाठिंबा, विधानसभेला विरोधात भूमिका. मनसेनं अनेक मुद्द्यावर आक्रमक आंदोलनं केली, त्याचे काही सकारात्मक परिणामही दिसून आले. मात्र ही आंदोलन तडीस गेल्याचं काही दिसत नाही. आताही राज ठाकरेंनी मराठी भाषेचा आग्रह धरणारं आंदोलन स्थगित केलंय. मात्र हे भाजपच्या सोयीसाठी की मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होण्याच्या भीतीतून, याची चर्चा रंगू लागली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. मराठीच्या मुद्द्यावरून मंत्री उदय सामंतांनी राज ठाकरेंची आज भेटही घेतली. राज्यातील बँकांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे, यासाठी बैठक घेऊन निर्णय घेऊ असं सामंतांनी स्पष्ट केलं. तर मराठी भाषेचा वापर सगळीकडे झाला पाहिजे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत, तर त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो. ज्या काही बँका असतील त्या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत. जे बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात, परराज्यातील राहतात, त्याचा त्यांना देखील आपण सन्मान देतो, पण माझ्या भाषेचा सन्मान हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे, हीच भूमिका माननीय राजसाहेबांची आणि तीच भूमिका शासनाची आहे. आज मला असं वाटतं काही मराठी भाषेच्या विषयासंदर्भात चर्चा करायला उदयजी आले होते आणि त्यावर चर्चा झाली. मराठी भाषेचा वापर हा जास्तीत जास्त सगळ्या ठिकाणी झाला पाहिजे या संदर्भात चर्चा झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मराठी सक्तीच्या युटर्नवरून संजय राऊतांनी मात्र जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंनी त्यांची परंपरा पाळली, त्यांना शुभेच्छा आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आम्ही बाळासाहेबांवर सिनेमा काढला, त्यात एअर इंडियाच्या चेअरमनला मारलं, वॉचमनला नव्हे असा घणाघातही राऊतांनी केलाय. त्यांच्या राजकारणाची परंपरा पाळली एवढंच मी सांगेन. त्यांची जी एक परंपरा आहे आंदोलनाची, राजकारणाची, त्यानुसार त्यांनी काम केलं. त्यांना शुभेच्छा आहेत त्यांच्या राजकारणाला आमच्या. आता मी सांगायला पाहिजे का? त्यांचं राजकारण आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत. पण ज्या प्रकारचं
आंदोलन मराठीविषयी मी पाहत होतो, त्याला मी मराठीचं आंदोलन म्हणणार नाही. मी एक सिनेमा जो केला होता बाळासाहेब ठाकरेंचा, त्यात आहे आम्ही कोणाच्या कानफडात मारली? एअर इंडियाच्या चेअरमनच्या. मराठी भरती करत नाही म्हणून आम्ही एअर इंडियाच्या वॉचमनला नाही मारलं, जो एअर इंडियाचा CMD होता, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर. एअर इंडिया बिल्डिंगमध्ये घुसून त्याच्या कानफडात मारलं. अशा प्रकारे ज्याच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे, जो प्रमुख आहे, त्याच्या कानफडात मारली पाहिजे. हे वॉचमन, शिपाई, चहा देणारा, हां, अशा लोकांना कानफडात मारून का आंदोलन होतं का? राज ठाकरेंनी आंदोलन स्थगित केलं असलं तरी मराठीच्या मुद्द्यावर मनसे कशी आक्रमक झाली होती पाहूयात. मराठी ऐकलत पुन्हा एकदा ऐका. मराठी आता तुम्ही नीट ऐकलं असेल. आता जर हे ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की ही घटना महाराष्ट्राच्या बाहेरची आहे तर तो तुमचा गैरसमज आहे. मस्तवालपणे मराठी गयात तेल लगाने असं मगरुरीत म्हणणारा हा महाराष्ट्रातल्या मुंबईत बसून आपल्या मराठीचा अपमान करतोय. नाही, मराठी जरुरी नाही बोलायला, मराठी जरुरी नाही बोलायला. मुंबईतील पवईमधील L&T या कंपनीमध्ये हा सुरक्षा रक्षक मराठीला नाकारतच नाहीये तर धुडकावतोय. आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार. राज ठाकरेंनी ही घोषणा केल्याच्या अवघ्या 24 तासात मराठी गया तेल लगाने म्हणणारा हा व्हिडिओ समोर आला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या आदेशाचं तंतोतंत पालनही केलं. दुसरीकडे मनसेनं मराठीसाठी पुन्हा आक्रमक होत बँकांमधील व्यवहार मराठीत होतो का हे पाहण्यासाठी ठाण्यातील अनेक बँकांमध्ये धडक दिली. यावेळेस बँकांचं कामकाज आणि कर्मचारी मराठीच असावेत असं निवेदन मनसेच्या वतीनं देण्यात आलं. गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठीचा राग आळवलाय. असं असलं तरी परप्रांतीयांच्या मुजुरीमुळे मराठीला महाराष्ट्रातच न्याय मागण्याची वेळ आली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही आपुल्याच घरात हाल सोसते मराठी, असंच सध्याचं चित्र उभ्या महाराष्ट्रात आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. एकीकडे गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर राज्यभरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी बँकांमध्ये मराठी भाषेसाठी आग्रह धरत गोंधळ घातला होता आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणातही वेग आलाय. मनसैनिकांनंतर आता ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून मराठीचा आग्रह धरणारे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले. मराठीचा आग्रह धरता धरता ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला डिवचण्याचाही प्रयत्न होताना दिसतोय. घाबरू नका, चला मराठी शिकूया असं म्हणत आम्ही मराठी शिकवणार असल्याचं ठाकरे गटानं पोस्टर्स लावून म्हटलेलं आहे. वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे प्रकरण प्रचंड तापलंय. मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कोण मेहरबान आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. इमर्जन्सी रुग्णांकडून डिपॉझिट नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती. रुग्णालयाविरोधात आंदोलन सुरूच. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्यानं तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेनंतर चहूबाजूनं रोष व्यक्त करण्यात आला. रुग्णालयाबाहेर आंदोलनही झाली. त्यानंतर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक धनंजय केळकर यांनी एक परिपत्रक जारी केलं. या परिपत्रकात त्यांनी स्पष्टीकरण देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पत्रकात काय म्हणण्यात आलंय पाहूया. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुरू झालं त्यावेळी रुग्णांकडून डिपॉझिट घेतलं जात नव्हतं. रुग्णालयाचं नाव आणि गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले, त्यामुळे डिपॉझिट घेण्यास सुरुवात झाली. गुरुवारच्या उद्विग्न घटनेनं आम्ही डिपॉझिट प्रकरणी पुन्हा आढावा घेतला. यापुढे इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून डिपॉझिट घेतलं जाणार नाही असा बैठकीत ठराव झालाय.
शासकीय चौकशीतून सत्य बाहेर येईलच, मात्र या निमित्तानं असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करतोय. रुग्णालयाचा असंवेदनशीलपणा समोर आल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र याच असंवेदनशील हॉस्पिटलवर सरकार मेहरबान असल्याचं वास्तव समोर येत आहे. एकीकडे रुग्णालयानं 2019 पासूनचा 27 कोटींचा मालमत्ता कर थकवल्याचं समोर आलंय, तर दुसरीकडे सरकारनं हॉस्पिटलला इतरही बरीच मदत केली. 1989 मध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला एरंडवणे भागात ₹1 प्रतिवर्ष भाड्यानं 6 एकर जमीन. 18 फेब्रुवारी 2025 मध्ये हॉस्पिटलला 10 कोटींची 795 मीटर जमीन ₹1 देण्यास मंजुरी. हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट असल्यानं कर सवलती, सबसिडी आणि इतर सुविधांचाही लाभ. वैद्यकीय उपकरणांवर सवलत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीचाही हॉस्पिटलला लाभ. धर्मादाय हॉस्पिटल असतानाही गर्भवती महिलेची पैशासाठी अडवणूक का होते असा सवाल उपस्थित होत असतानाच आता साम टीव्हीनंही काही सवाल उपस्थित केलेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दिलेली जागा परत का घेत नाही? सबसिडी असतानाही 27 कोटींची थकबाकी का? प्रॉपर्टी टॅक्स भरला नसतानाही रुग्णालयावर कारवाई का होत नाही? रुग्णालयाला कोण पाठीशी घालतंय? रुग्णसेवेचं ब्रीद न पाळता केवळ धंदेबाईक होत चाललेल्या हॉस्पिटलच्या मुजोरपणाला चाप लावण्यासाठी सरकारनं कठोर भूमिका घ्यायला हवी. मात्र अशा रुग्णालयांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेलाही वेळीच वठणीवर आणण्याची आता गरज आहे, तर भविष्यात लाखो तनिषांचे प्राण वाचतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाकारल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाला आणि या मृत्यू प्रकरणाची सरकार चौकशी करत आहे. मात्र हे सरकारचं पाप असून जनतेला जीव गमावून ते भोगावं लागतंय. सरकारनं चौकशीचे ढोंग करू नये, गुन्हे दाखल करावे अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकारच्या चुका आहेत. अशा बेजबाबदार लोकांना, ज्यांची लायकी नाही अशा लोकांना ते हॉस्पिटलची जागा का दिली? सगळं जे आहे सरकारने केलेलं पाप आहे. त्याच्या पापाचे प्रायश्चित्त जनतेला भोगावे लागतात जीव गमावून. त्या ठिकाणी सगळ्यावर FIR दाखल केले पाहिजेत, गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि त्वरित अगर सरकारने चौकशी करण्याचा नाटक आणि ढोंग करू नये. आज त्या ठिकाणी त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तर सरकार काही करतही दिसेल, चौकशीचा फारच कशाला पाहिजे. तर आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार दीनानाथ रुग्णालयाचा माज उतरवणार का असा संतप्त सवाल त्यांनी विचारलेला आहे. तसंच मृत गर्भवती तनिषा भिसेंच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. राज्यामध्ये भाजपचं एवढं मोठं ताकदीचं सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे. त्याच राज्यामध्ये जर मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या कार्यकर्त्यांना असेल, स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल न्याय देऊ शकत नसतील, तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय? जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो, मुख्यमंत्र्यांनी करो, कोणी फोन केला तरी 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही. ही मगरुरी, हा माज, ही मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही? ह्या हॉस्पिटलची ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यावर सरकार कारवाई करणार की नाही करणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पुण्यात मृत गर्भवती तनिषा भिसेंच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळेस भिसे कुटुंबियांनी गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दोषी असलेल्या दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करा अशी मागणी केली. तसंच मुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. माझी विनंती आहे साहेबांना की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ते नक्कीच देतील. आणि मी अशी मागणी करते सगळ्यांना, जनतेला मी असं आवाहन करते, साहेबांना विनंती करते की त्यांनी ते घैसास डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन यांना कडक कारवाई करून त्वरित याच्यावरती काहीतरी उपाय करावा. दरम्यान दोषींवर कारवाई करून भिसे कुटुंबाला न्याय देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. तर भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणार असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे. होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीनं आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे. ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण भविष्यात असे प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या SOPs तयार झाल्या पाहिजेत. या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे. निश्चितपणे त्या दृष्टीनं आम्ही काम करू.
गर्भवतीच्या मृत्यूनंतर पुण्यात लहुजी सेना संघटना जी आहे ती आक्रमक झाली. हातात शेण घेऊन लहुजी सेनेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले. आणि यानंतर एक मोठी बातमी. चौकशी समितीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवलेला आहे. ऍडमिट करून न घेणं हीच मोठी चूक असल्याचं चौकशी समितीनं म्हटलेलं आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया चौकशी समितीनं काय म्हटलंय. पेशंटला ऍडमिट करून न घेणं ही मोठी चूक आहे. चौकशी समितीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर हा ठपका आहे. समितीच्या अध्यक्षांकडून अहवाल आरोग्य विभागाला सादर करण्यात आलेला आहे. सविस्तर अहवाल तयार करण्याचे समितीचे काम सुरूच आहे. पुढील 2 दिवसात समिती सविस्तर अहवाल सादर करणार आहे. रुग्णाशी संबंधित सर्व कागदपत्र, वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल याचा समिती अभ्यास करणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाला. मात्र तिनं 2 गोंडस मुलींना जन्म दिला आहे. या दोन्ही मुलींच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केला जाणार आहे. तसे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जन्माला आलेल्या दोन्ही मुली या ICU मध्ये दाखल आहेत. 2 मुलींवर ICU मध्ये उपचार सुरू आहेत आणि या दोन्ही मुलींचा खर्च CM निधीमधून होणार आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि या वक्तव्याबद्दल महसूल मंत्र्यांना माफी मागावी लागली. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे? कोकाटेंनी वादग्रस्त वक्तव्य का केलं, काय म्हटलं आणि त्यावरून विरोधकांनी सरकारचे कसे उट्टे काढलेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. कोकाटेंना सत्तेची मस्ती. विजय वडेट्टीवारांचा कोकाटेंवर हल्ला बोल. कोकाटेंची संवेदनशीलता, बावनकुळेंकडून माफी. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. अवकाळीनं उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी गेलेल्या या कोकाटेंनी कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असं वक्तव्य केलं. वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काय भरायचं. त्यापेक्षा मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. कोकाटेंच्या बेजबाबदार वक्तव्यावरून काँग्रेसनं सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र कोकाटेंच्या वक्तव्याबद्दल सरकारच्या वतीनं माफी मागण्याची भूमिका घेतली आहे. याला जनतेशी देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या केला काय, शेतकरी गेला काय, यांना काही फरक पडत नाही. यांना वाटतं आमच्याकडे 5 वर्ष आहेत, प्रचंड बहुमत आहे, आमचं कोण काय वाकळं करणार, अशा मिजाजमध्ये आणि गरमीमध्ये मस्तीमध्ये वागणारं हे सरकार आहे. कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोडू नये. शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे. खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते. पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या, आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्या जबाबदारी मी पार पाडू. काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू. राज्यात अवकाळीनं फळबागा आणि काढणीला आलेली पिकं भुईसपाट झाली. त्याबद्दल पंचनामे करणंही बाकी आहे.
मात्र सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याऐवजी थेट शेतकऱ्यांबद्दलच असंवेदनशीलपणे वक्तव्य केलंय। त्यामुळे सुटाबुटातील कोकाटेंनी डोक्यावरचं आभाळ फाटलेल्या शेतकऱ्यांबद्दल तरी संवेदनशीलता बाळगायला हवी, अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। शेतकरी किसान सभेचे नेते अजित नवलेंनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली। कोकाटेंना राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणच नाही असा घणाघात अजित नवले यांनी केला आहे। कर्जमाफीची रक्कम शेतकरी लग्न समारंभावर उधळतात अशा प्रकारचं कृषी मंत्र्यांचं विधान हे संतापजनक आहेच। मात्र त्याचबरोबर महाराष्ट्राचे शेतकरी शेती कशा प्रकारे करतायत आणि त्यांच्या पुढे काय समस्या आहे याची जाण कृषी मंत्र्याला नाही हे सिद्ध करणारं सुद्धा हे विधान आहे। कृषी मंत्र्यांनी यानंतर राजीनामा दिला तर ते जास्त बरं होईल। त्यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही करतो आहे। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विधानावरून सदाभाऊ खोतांनीही खडेबोल सुनावलेत। राजकारण्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये जेवढा खर्च होतो तेवढ्या खर्चात अख्ख्या गावाचं लग्न होईल अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आणि कोकाटेंना घरचा आहेर दिलाय। तिजोरीवरती दरोडे टाकून राजकारणातले राजकारणी हे पांढऱ्या कपड्यातले लायसनधारक दरोडेखोर हे आपल्या लेकरा बाळांच्या लग्नावरचे खर्च करतात। तो खर्च जर बघितला तर मला वाटतं एखाद्या गावाच्या अख्ख्या लग्न लेकरा बाळांचं होईल एवढा एक एक राजकारणातला दरोडेखोर आपल्या लेकरा बाळांचा लग्नामध्ये खर्च करतो। वळूया पुढील बातमीकडे। शिंदे सेनेनं कॉमेडियन कुणाल कामराची कोंडी केलेली आहे, कारण शिंदे सेनेच्या तक्रारीवरून बुक माय शोनं आता कुणाल कामराचा कंटेंटच हटवलेला आहे। इतकंच नव्हे तर कलाकारांच्या यादीतूनही त्याचं नाव काढून टाकण्यात आलं। पाहुयात शिंदे सेनेनं केलेली कामराची ऑनलाईन कोंडी नेमकी कशी आहे। बुक माय शो वरून कामराला हटवलं, कलाकारांच्या यादीतूनही नाव काढलं। शिंदे सेनेकडून कामराची ऑनलाईन कोंडी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन गीतातून निशाणा साधणाऱ्या कुणाल कामराची आता कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। शिंदेंवर टीका करणं कामराला भोवलंय, कारण बुक माय शोनं कॉमेडियन कुणाल कामराचे जुने कंटेंट काढून टाकलेले आहेत। तसंच कलाकारांच्या यादीतूनही कुणाल कामराला वगळण्यात आलंय। शिंदे सेनेचे नेते राहुल कनाल यांनी या संदर्भात बुक माय शोला पत्र लिहिलं होतं आणि या पत्रात नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूया। कामरा हा भारताचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर सार्वजनिक व्यक्तींना लक्ष्य करून निंदा आणि बदनामीच्या सतत मोहिमेत गुंतलेला दिसतोय। कामरा यांच्या पूर्वनियोजित, स्क्रिप्टेड, प्रक्षोभक आणि दुर्भावनापूर्ण विधानांनी सातत्यानं नैतिक आणि कायदेशीर सीमा ओलांडल्या आहेत। अशा टिप्पण्यांमुळे केवळ जनतेच्या भावना दुखावल्या जात नाहीत, तर सामाजिक एकोपा बिघडवण्याचीही क्षमता असते। दरम्यान कामराच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी शिंदे सेनेनं केलेली आहे। जे प्रेक्षक त्या दिवशी कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांचाही पोलिसांकडून आता जबाब नोंदवला जाणार आहे। तर कामराला खार पोलीस स्थानकामध्ये उपस्थित राहण्यासाठी पोलिसांनी चौथं समन्स बजावलं। दुसरीकडे कुणाल कामरानं मद्रास हायकोर्टामधून 7 एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मिळवलाय। आता मुंबई पोलिसांच्या कारवाईतून कुणाल कामरा सही सलामत सुटणार की शिंदे गट त्याची आणखीन कोंडी करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। दरम्यान कॉमेडियन कुणाल कामरा याला खार पोलीस स्थानकात आज उपस्थित राहण्याचे पोलिसांचे आदेश होते। कुणाल कामरा याला पोलिसांनी आतापर्यंत 3 समन्स बजावलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती विडंबनात्मक कविता केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी गुन्हा दाखल केला होता। या संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी समन्स बजावलं होतं। कुणाल कामरा आज खार पोलीस स्थानकात उपस्थित न राहिल्यास आता पोलीस त्याच्या अटकेची देखील नोटीस काढू शकतात। बातमी आता संभाजीनगरमधून। खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे आणि त्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य असं स्मारक उभारावं आणि खुलताबादचं नाव रत्नपूर करावं अशी मागणी आता भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी केली। संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं देखील केणेकर यांनी म्हटलेलं आहे।
ज्या खुलताबादमध्ये रत्नपूरमध्ये त्या औरंगजेबाचं थडगं आहे, त्या आमच्या रत्नपूरमध्ये भावी पिढीला इतिहास लक्षात राहावा या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजी महाराजाचं भव्य स्मारक त्या रत्नपूरमध्ये व्हावी अशी सर्व जणांची मागणी आहे. ती मागणी घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. पुढची बातमी आता कोल्हापुरातून. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्याचा निकाल आलेला आहे. अभय कुरुंदकरच मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालं. अभय कुरुंदकर निलंबित पोलीस अधिकारी आहे, तर 2 नंबरच्या आरोपीची मात्र पुराव्या अभावी सुटका झालेली आहे. राजू पाटील असं या आरोपीचं नाव आहे. आता या प्रकरणी 11 एप्रिलला शिक्षेची सुनावणी होणार आहे. दरम्यान अनेक आरोप असताना देखील कुरुंदकरची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस केली जाते, हे भयंकर असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. 2016 मध्ये हत्या करून शरीराचे तुकडे करून वसई खाडीत टाकले होते. 4 ऑक्टोबर 2016 मध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली. त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरवर हत्येचा आरोप. 7 डिसेंबर 2017 मध्ये नोकरीवर असताना अभय कुरुंदकरला अटक झाली. 2018 मध्ये खुनाची नोंद झाली आणि कुरुंदकरसह साथीदार 7 वर्षापासून कोठडीत होते. पुढची बातमी आता सोलापूरमधून. दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला आहे, तर एकीची प्रकृती गंभीर आहे. मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना आहे. भाग्यश्री मेत्रे आणि जिया मेत्रे अशा या 2 मुलींची नावं आहेत, तर जयश्री मेत्रे या 18 वर्षांच्या मुलीची प्रकृती गंभीर आहे. आज इकडे 14-13 वर्षाच्या मुलांचा मृत्यू होतोय घाण पाण्यामुळे. कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का, मला सांगा, सत्तेत राहण्याची? जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही, वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून, ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत. हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय. लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झाला पाहिजे. गरमी उन्हाळा आहे, सोलापुरात पाऊस उशिरा होतो, पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. दर 2 दिवसात लोकांना पाणी मिळालं. 16 वर्षाची मुलगी आज मृत्युमुखी पडली, परत एक 16 वर्षाची मुलगी मृत्युमुखी पडली आणि एक 18 वर्षाची मुलगी आज गंभीर अवस्थेत आहे. त्यांच्या आई वडिलांवर आज काय अवस्था असेल हे आपण समजू शकतो. जोपर्यंत सोलापुरात दूषित पाणी होतं आणि त्यावरून आता लोकप्रतिनिधी देखील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. 2 मुलींचा मृत्यू झालेला आहे. जी लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिना किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं. मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे. त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतर इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं. आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे. ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर त्या बदलून घेण्याच्या सूचना देऊयात, जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही. प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे. वेळ तर पुढच्या बातमीकडे. कारागृहात देखील वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांच्या हत्येची आठवण करून देत आणखीन एक धमकी दिलेली आहे. ही धमकी कुणाला दिली आहे आणि या संदर्भात मीरा गित्तेंनी काय आरोप केलाय पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. आतमध्ये आहात म्हणून वाचलात. कराड गँगची महादेव गित्तेला धमकी. महादेव गित्तेच्या पत्नीचे गंभीर आरोप. सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड कारागृहात आहे. मात्र तुरुंगातही कराडच्या दहशतीची मालिका थांबवण्याचं नाव घेत नाही. त्यातच आता तुरुंगात झालेल्या मारहाणीनंतर वाल्मिक कराडनं आतमध्ये आत म्हणून वाचलात, नाही तर संतोष देशमुखांपेक्षा जास्त हाल करून मारलं असतं अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्तेंनी केलाय. आज 10 जणांनी येऊन जेलमध्ये असताना माझ्या नवऱ्याला जीव मारण्याचे प्रयत्न केले. त्याही ठिकाणी प्रशासन जर म्हणते काही झालेलं नाही तर CCTV फुटेज द्या आणि आम्हाला हे करा, शांत करा की काही असं झालेलं नाही म्हणून. त्या ठिकाणी सगळं काही झाल्याच्या नंतर मारत असताना सगळा काही प्रकार शांत झाल्यावर त्यातले संतोषभाईचे मारेकरी अजूनही त्यांना काही कशाचाही पश्चाताप नाहीये. ते डायरेक्ट म्हणतात की आज आपण मदत येत, तुम्ही आणि आम्ही मदत येत म्हणून तुम्ही वाचलात
जर हेच तुम्ही बाहेर असतात तर संतोष देशमुखच्या जसा हाल करून मारले त्या प्रकारे तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त हाल करून तुम्हाला मारलं असतं. वाल्मिक कराड गँगनं सरपंच संतोष देशमुखांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणी कराड बीड कारागृहात आहे. मात्र बीड कारागृहात महादेव गित्ते गँग आणि कराड गँगमधील टोळी युद्ध समोर आले. त्यानंतर महादेव गित्ते आणि त्याच्या साथीदारांना संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल कारागृहात हलवण्यात आलं. मात्र महादेव गित्तेच्या पत्नी मीरा गित्तेंनी थेट कारागृह प्रशासनावर हल्लाबोल करत सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली. त्यामुळे कारागृहातील सीसीटीव्हीमुळे वाल्मिक कराड आणि तुरुंग प्रशासनाचा भांडाफोड होणार का याकडे लक्ष लागले. योगेश काशीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढची बातमी आता धाराशिव जिल्ह्यातून. परांडामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. एका महाविद्यालयात निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये भाषण करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झालाय. वर्षा खरात असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. भाषण करताना वर्षाला भोळ आली आणि ती खाली कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पुढची बातमी आता पुण्यातून एका अपघाताची. मुंडवा केशवनगर परिसरामध्ये झालेल्या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. चिमुकल्याला धडक देताना कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या अपघातात चिमुरड्याचा मृत्यू झालाय. 28 मार्च रोजी ही दुर्घटना घडलेली आहे. मुलं खेळत असताना भरधाव वेगानं येणाऱ्या गाडीनं लहान मुलाला उडवलं. या प्रकरणी आता हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. कार चालकाचा पोलीस शोध घेत आहे. आता एक धक्कादायक बातमी आहे बदलापूरमधून. कलिंगड विक्रीच्या आडून लहान बाळांच्या विक्रीचा गोरख धंदा उघडकीस आलाय. बदलापूरमध्ये फॉरेस्ट विभागानं कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्यात. कलिंगड विक्रेता तरुण साळवेच्या विरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी साळवे याला 2023 मध्ये देखील ठाणे नगर पोलीस ठाण्यात अशाच बाळ विक्रीच्या गुन्ह्यात अटक झाल्याची बाब आता समोर आलेली आहे. आलेला आहे. मोबाईलमध्ये त्यांनी त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये आपल्याला जे लहान मुलं आहेत तर त्याची खरेदी विक्रीची चाट आम्हाला सापडली होती. मग त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत. राज्यातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता एक वेगळी बातमी. भारताच्या हाती मोठा खजिना सापडलेला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे सापडलेत. कोणतं राज्य आहे आणि किती सोन्याचा साठा सापडलेला आहे यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. भारताला जॅकपॉट. देशात सापडली सोन्याची खाण. अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडणार. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, असं वर्णन भारताचं केलं जात होतं. एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं. देशात सोन्याचा दर काही दिवसातच 1 लाखाचा ऐतिहासिक आकडा पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशा स्थितीतच एक आनंदाची बातमी समोर आली. भारतात सोन्याची खाण सापडली. तांब्याचा शोध घेता घेता देशातील शास्त्रज्ञांनी सोन्याची खाण शोधून काढली. पाहूया कुठे सापडली ही सोन्याची खाण. नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिजांचं केंद्र मानलं जाणारं ओडिशा राज्य हे सोन्याच्या खजिन्यासाठी पुन्हा चर्चेत आले. शास्त्रज्ञांनी राज्यात सोन्याचा मोठा साठा शोधून काढलाय. नजीकच्या भविष्यात या सोन्याच्या खाणींचा लिलाव केला जाणार आहे. खडकांचा आणि खनिजांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना ओडिशातील सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार आणि देवगड या जिल्ह्यांमध्ये सोन्याचा मोठा साठा सापडलाय. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था सोन्याचा शोध प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. असंही भारतीयांचं सोनप्रेम काही कमी नाही. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार भारतीय महिलांकडे अंदाजे तब्बल 24,000 टन सोनं आहे, जे जगातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी 11% आहे. एकीकडे सोन्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना ओडिशातील सोन्याचा साठा दिलासादायक आहे. त्यामुळे ओडिशाच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. सोन्याच्या खाणीची बातमी आपण पाहिली. आता आपण दराकडे वळूया. जानेवारीपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत होती. मात्र पहिल्यांदा सोन्याच्या दरात घट झालेली आहे. सोन्याची किंमत 1,000 रुपयांनी कमी झाली आहे. सध्या सोन्याचा दर 92,800 रुपयांवर गेलाय.
तर चांदीची किंमत पुन्हा एकदा 1 लाख रुपयांच्या खाली घसरली आहे. चांदीच्या दरात 4,500 रुपयांची विक्रमी घसरण झाली आहे. चांदी सध्या 96,000वर गेलेली आहे. आता सर्व पालकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी महत्त्वाची बातमी. नीट ऐका, कारण तुम्ही तुमच्या आई वडिलांना घराबाहेर काढण्याचा विचारही करू नका, नाहीतर तुमच्यावर घराबाहेर राहण्याची वेळ येईल. वृद्ध पालकांना राज्य सरकारकडून आता मोफत कायदेशीर मदत देण्यात येणार आहे. ज्यांच्या मुलांनी त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे त्यांनी आमच्याकडे अर्ज करावा, असं आवाहन आता पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केलेलं आहे. नागरिक आहेत त्यांना मुलांनी घराच्या बाहेर काढलेलं आहे किंवा त्यांची काळजी घेत नाही, त्यांना जेवायला खायला प्यायला देत नाही, काही मेडिकलची सुविधा असेल तर त्यांना ती पुरवत नाही, तर अशा काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या तर या कायद्यान्वये आपण त्यांना दिलासा देऊ शकतो. जे मुलांनी घराच्या बाहेर काढलेलं आहे त्यांच्या आईवडिलांना, जे की त्यांच्या स्वतःच्या नावानं ते घर आहे, तरीही मुलांनी घराच्या बाहेर काढलं असेल तर आपण त्या मुलांना सांगू शकतो की एकतर तुम्हाला यांना घरात ठेवावं लागेल किंवा आपण अशाही पद्धतीने करू शकतो की त्या मुलांना त्यांच्या घरातून बाहेर काढून आईवडिलांना त्यांच्या घरामध्ये राहण्याचा हक्क देऊ शकतो. पुढची बातमी आता मराठवाड्यातून. मराठवाड्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे तब्बल 53 गावांमध्ये 871 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना अवकाळीचा मोठा फटका बसलाय. विभागीय आयुक्तांनी आता नुकसानीच्या पंचनामाचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिलेले आहेत. बीडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झालाय तर 15 जनावरं देखील दगावलेली आहेत. अनेक ठिकाणी फळबागांना देखील फटका बसलाय. तर दुसरीकडे शहापूरमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी झाडं भुईसपाट झालेली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं बागायतदार हवालदिल झालेत. आता पुन्हा नव्यानं आंब्याची लागवड करण्यासाठी पैसा कुठून आणायचा याची चिंता शेतकऱ्यांना आहे. अवकाळीची बातमी पाहिली. आता पुढची बातमी आहे कोंबडी चोर बिबट्याच्या दहशतीची. आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी येथे कोंबडी चोर बिबट्यानं दहशत माजवलेली आहे. आठवड्याभरात दुसऱ्यांदा बिबट्यानं कोंबड्यांवर हल्ला केलेला आहे. कोंबडी चोर बिबट्या टाकेवाडीत जनावरांच्या गोठ्यात शिरला आणि त्यानं कोंबडी पळून नेलेली आहे. या हल्ल्यामुळे मात्र परिसरामध्ये दहशत निर्माण झालेली आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी केलेली आहे. पुढची बातमी आता साईनगरीतून. शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला अगदी भक्तिमय वातावरणात सुरुवात झालेली आहे. काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक काढण्यात आली आणि उत्सवाला प्रारंभ झाला. साईबाबांनी त्यांच्या हयातीत रामनवमी उत्सव सुरू केला होता. यंदा उत्सवाचं 114वं वर्ष आहे. सौदी अरेबियाच्या साई भक्ताकडून साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. रामनवमीला उद्या साई मंदिर हे भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे. इकडे शिर्डीत रामनवमी उत्सव सुरू झाला आहे तर तिकडे चैत्र यात्रेनिमित्त आई एकविरा देवीचा पालखी सोहळा अगदी मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे. बघतोय बघा, कार्लागड म्हणजेच लोणावळा इथल्या कार्ला गडावर भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. लाखो कोळी आणि आगरी बांधवांनी गडावर गर्दी केली. गुढीपाड्यापासून देवीच्या चैत्र यात्रेला सुरुवात झालेली आहे. एकविरा देवी ही कोळी आणि आगरी बांधवांची कुलदेवता आहे. कोकण भागातून अनेक पालख्या यावेळी गडावर आल्या होत्या. पुढच्या अपघाताची बातमी आहे पुण्यातून. हडपसर परिसरामध्ये अपघात झाला आहे. त्या ट्रॅक्टरनं 2 मुलींना चिरडलेला आहे. जखमी मुलींवर आता उपचार सुरू आहेत. ब्रेक फेल झाल्यानं ट्रॅक्टर कारवर धडकला. त्यावेळी बाजूनं जाणाऱ्या मुलींना उभ्या असलेल्या कारची उलट धडक बसली आणि त्यामुळे मुली जखमी झाल्या. पुढची बातमी पुण्यातूनच आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी पाहायला मिळालेली आहे. पोलिसांनं एका खासगी बस चालकाला लाथाबुक्याने मारहाण केली. पुण्यातील हिरवडा चौकातील ही घटना आहे. दरम्यान मारहाणीची घटना बसच्या सीसीटीव्हीत कैद झाली. पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी असतात, मात्र पोलीसच दादागिरी करताना दिसतात. मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी, असा सवाल आता पुणेकर विचारतायत.
पुण्यानंतर पुढची बातमी आता नाशिक शहरातून. हॉटेल व्यावसायिक निखिल दर्यानानी यांचं अपहरण करून 15 लाखांची खंडणी उकळल्याची माहिती समोर आली. विशेष बाब म्हणजे निखिलच्याच गाडीमध्ये त्यांचं अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितली. पैसे दिल्यानंतर निखिल स्वतः अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून पळाला. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती नंतर मुंबई नाका पोलिसांना दिली. ही घटना नाशिकच्या काठेगल्ली सिग्नलवर घडलेली आहे. घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे. नाशिक पोलीस आता सतर्क झालेले आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे. पुढच्या बातमीकडे आहे. रेल्वेतून प्रवास करायचा आहे तर कन्फर्म तिकीट मिळत नाही. मात्र याच कन्फर्म तिकिटांचा लाखोंचा घोटाळा आता समोर आलाय आणि हा घोटाळा करणारा निघालाय रेल्वेचा चहावाला. हा चहावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा पुरवायचा. अधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून VIP कोट्यातून कन्फर्म तिकीट द्यायचा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हा चहावाला महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपयांची कमाई करत होता. गेली 2 वर्ष हा प्रकार अगदी बिनभोपाट सुरू होता. अखेर दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी या चहावाल्याला ताब्यात घेतलं. रेल्वेच्या तिकिटांचा बोगस कारभार कसा चालायचा ती बातमी पाहिली. आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. आता बातमी आहे सगळ्यांना सावध करणारी. आईच्या दुधातून बाळाच्या पोटात प्लॅस्टिक जाते. होय, असा दावा करण्यात आलाय. हा दावा गंभीर आहे. त्यामुळे बाळांना धोका होत असल्याचा दावा केल्यानं आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आले चला पाहूयात हा खास रिपोर्ट. ब्रेस्ट मिल्कमध्ये मायक्रोप्लास्टिक सापडत आहेत. पॉलिमर्सच्या एका स्टडीनुसार 34 ब्रेस्ट मिल्क सॅम्पल्सपैकी 26 ब्रेस्ट मिल्क सॅम्पलमध्ये मायक्रोप्लास्टिक सापडलेत. या मायक्रोप्लास्टिकची साईज 2 ते 12 मायक्रोमीटर इतकी लहान आहे. म्हणजे रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या गोष्टी ह्या आपल्या पोटात जाऊन आपल्या इंटेस्टाईनमधून, रक्तवाहिन्यांमधून ब्रेस्ट मिल्कमध्ये मायक्रोप्लास्टिक दिसतील, ही साईज इतकी लहान आहे. हा दावा धक्कादायक आहे. आईच्या दुधातून बाळाच्या पोटात मायक्रोप्लास्टिक जात असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच आईच्या दुधातून बाळाच्या पोटात प्लास्टिक जाणं शक्य आहे का? दुधातून प्लास्टिक पोटात गेल्यास बाळावर काय परिणाम होतात? आईच्या दुधात प्लास्टिक. दुधातील प्लास्टिकचा बाळाला धोका. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? व्हायरल व्हिडिओत केलेला दावा अतिशय गंभीर आहे. कारण चिमुकल्या बाळाच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. मात्र खरंच आईच्या दुधातून बाळाच्या पोटात मायक्रोप्लास्टिक जाणं शक्य आहे का? प्लास्टिक हे हानिकारकच आहे, पण बाळाच्या पोटात ते गेल्यास काय परिणाम होऊ शकतात याची माहिती सांगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लहान मुलांना प्रत्येक आई ही दूध पाजते. इतकंच नाही तर प्लास्टिकच्या बाटलीतूनही बाळांना दूध दिलं जातं. त्यामुळे आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि यामागचं सत्य जाणून घेतलं. आईच्या दुधातनं मायक्रोप्लास्टिक बाळाला जातं आणि ते बाळाच्या शीमध्ये सापडलेलं आहे. तसंच जी मुलं बॉटल फिडिंग करतात त्यांच्यामध्ये मोठ्या माणसांपेक्षा 10 पट मायक्रोप्लास्टिक सापडलेलं आहे. तर मायक्रोप्लास्टिक एक खरंच खूप हार्मफुल आहे. त्याच्याविषयी स्टडीज चालू आहेत की मायक्रोप्लास्टिक कशाला अफेक्ट करतं. तर मायक्रोप्लास्टिक आपल्या हार्मोन्सला प्रॉब्लेम करू शकतं. मायक्रोप्लास्टिक ॲलर्जीज क्रिएट करू शकतं. मायक्रोप्लास्टिक टेस्टिसमध्ये देखील जाते आणि रिप्रोडक्शनला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं. तर याच्याविषयी रिसर्च चालू आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. आईचं दूध हे बाळासाठी आरोग्यदायी आहे. आईच्या दुधातून बालकांमध्ये मायक्रोप्लास्टिक जातं ही वस्तुस्थिती आहे. मायक्रोप्लास्टिक म्हणजे 5 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचं प्लास्टिक. प्लास्टिक वस्तूंचा वापर करणाऱ्या आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक आढळलं. मायक्रोप्लास्टिकमुळे मेंदू, हार्मोन्स, प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. 2022 मध्ये नेदरलँडमध्ये संशोधन करण्यात आलं होतं. त्यात 22 व्यक्तींपैकी 17 व्यक्तींमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आलं. भारतातही यावर संशोधन सुरू आहे. मात्र प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात केल्यास आईच्या दुधातून बाळाच्या पोटात मायक्रोप्लास्टिक जात असल्याचा दावा सत्य ठरलाय. तरी देखील बाळासाठी आईचं दूधच आरोग्यदायी असतं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.